नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे हे सगळेजण खूप आनंदी असतात की कारण तन्वी मिळालेली असते. म्हणून तन्वीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, म्हणजेच सायलीला तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. पण इकडे प्रिया, नागराज, महिपत ह्यांच्या सगळ्यांचा वेगळाच प्लॅन चालवला असतो की परत सायलीला त्यांनी एका प्लॅनमध्ये अडकवून परत सायलीचं आयुष्य बर्बाद करायचं डिसाईड केलेले असतात. पण हे सायलीला जरासुद्धा कल्पना नसते की आता सायली खुश झालेली असते की बरं झालं बाबा, आता माझ्या आयुष्याला कोणाचीसुद्धा दृष्टी पडू नये, जे की माझं कुटुंब मला मिळालेलं आहे. परत मी ह्यांच्यासोबत असंच 100 वर्ष जगावं असं सायली मनातल्या मनात म्हणत असते. पण इकडे सगळ्यांना पण तेच वाटत असतं की आता इकडे सगळेजण सायलीचं खूप छान वेलकम करतात. हे सायलीला खूप आनंद होतं. सायली इमॅजिनसुद्धा केलेली नसते, तितकं छान झालेली असते. हे सगळ्यांनी सायलीला खूप खुश ठेवतात. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी आले असतात. पण इकडे नागराज, प्रिया तर म्हणत असते की मी त्या सायलीला सोडणार नाही आहे. ती इतके दिवस सायली होती ना, आता ती तन्वी अर्जुन सुभेदार झालेली आहे. हे मला पाहावतच नाही आहे. माझ्या डोकं माझं जाम सटकलेलं आहे. मी आता त्या सायलीला सोडणार नाही आहे. जोपर्यंत तिला खलास करत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार आहे नाही. असं पण मी जेलमध्येच आहे आणि जोपर्यंत तिला संपवत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. आणि इकडं महिपत असा म्हणत असतो की सुधारल्यासारखा वागत असतो महिपत, पण तो सुधारलेला नसतो. त्याच्या डोक्यात वेगळंच सिजत असतं. तो म्हणत असतो की त्यांनी ना माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांना काय मिळालं, जे की आमचं प्लॅन करत होतो. अर्जुन आणि सायली माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. मला एक मुलगी होती, त्या मुलीलासुद्धा त्यांनी जेलमध्ये पाठवलेलं आहे असं ते सांगत असतात. पण इकडं महिपतला खूप राग आलेला असतो. महिपतचा हा प्लॅन सक्सेस होतो की नाही आपण पुढे बघणारच आहोत. पण इकडं सायली मात्र खूप खुश आहे. सायलीच्या ह्या आनंदाला कुणाची नजर न लागो अशी सगळ्यांची इच्छा असते. सगळेजण म्हणतात बरं बाई, तुला खूप दिवसांनी तुझं घर मिळालेलं आहे, त्यांच्यासोबत तू खुश राहा, हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो असं सायलीच्या मैत्रिणी सगळेजण म्हणत असतात. मग इकडे घरातले सगळेजण सायलीसाठी खीर केलेले असतात. मग सगळेजण सायलीला भरवतात की हे घास माझं असं म्हणून भरवत असतात. इकडे मग प्रतिमा आत्या म्हणजे तन्वीची आई म्हणत असते मी ना माझ्या लेकीसाठी खीर बनवलेलं आहे. मग इकडे सायली म्हणते आई अगं बाबा कुठं गेले, मला न सांगता का गेले बाबा. मग सगळेजण म्हणतात की अगं तुझे बाबा ना देवदर्शनाला गेलेत, पण असं कसं गेलं ते मला न सांगता बाबा, असं म्हणून सायली जरा नाराज असते. पण इकडे सगळेजण सायलीला समजावून सांगतात अगं येतील ते लवकरच, तुझ्यासाठीच काहीतरी मागून घेतले असतील म्हणून देवीची नवस पूर्ण करायला ते गेले आहेत. मग इकडे सगळेजण स्वतःचा एक एक घास सायलीला भरवत असतात. सायली नाही तू ह्यापासून तू तन्वी आहेस आमची, असं सगळेजण म्हणत असतात. मग तन्वी म्हणल्यावरती सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली म्हणते की थँक्यू देवाला खूप मी आभारी आहे. देवाने मला कित्येक वर्ष वाट पाहिलेला दिवस हा होता माझा, आज तो आलेला आहे. हे सगळं देवी आईच्या कृपेमुळे झालेलं आहे. मी देवी आईला कधीच विसरू शकणार नाही असं सायली म्हणत असते. होय गं, तू पण आम्हाला मिळालेलं खूप मोठं भाग्यच आहे असं अस्मिता म्हणते जाऊ दे आता, तन्वी मिळालेली आहे ना आपल्यांना, मग आपण खुश राहायचं, उगाच पाठीमागचं काहीच काढत बसायचं नाही असं अस्मिता म्हणते. अर्जुनला तर सायलीकडेच बघत राहावं असं वाटत असतं, कारण त्याला हे दिवस कधी एकदा सिद्ध होईल असं वाटत होतं. ते फायनली ते दिवस आलेला आहे म्हणून अर्जुन खूप खुश असतो. आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे की आता हे कुटुंब खूप खुश असतं आणि ह्यात परत महिपत, नागराज आणि प्रिया यांची नजर पडणारच आहे. ते परत काहीतरी कटकारस्थान यांच्याबद्दल करणार आहेत.
आता बघूया, सायलीच्या जीवाशी ते खेळ खेळणार आहेत. परत सायलीला मारण्याची धमकी ते देणार आहेत सायलीला. पण सायली यात फसते की काय असं वाटायला लागलं आहे. पण अर्जुन काही ते प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही आहे. सायली आणि अर्जुन मिळून त्यालासुद्धा खूप विरोध करतील. आता येणाऱ्या भागाला तेच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.